नागपूर वन विभागमध्ये 179 जागा रिक्त आहे, वर्धा वन विभागमध्ये 168 जागा रिक्त आहे, भंडारा वन विभागमध्ये 171 जागा रिक्त आहे, गोंदिया वन विभागमध्ये 205 जागा रिक्त आहे। वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर पहा, वनसेवकच्या जवळपास 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे। तर 12,991 पदांसाठी जे वनसेवकची जे भरती निघत आहे आणि वनसेवकमध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास आणि 12वी पास लागते आणि यामध्ये जास्त शिक्षण असेल तर फॉर्म भरता येत नाही। लक्षात ठेवा, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर वनसेवकच्या जवळपास 12,991 पदांसाठी ही भरती निघत आहे। जवळपास फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे। आणि वनसेवकचं जे पद आहे हे गट संवर्गामध्ये येते। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा असू शकते आणि पहिल्यांदा जे हे वनसेवकची भरती निघत आहे यामध्ये उंची सुद्धा कमी लागणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा सुद्धा यामध्ये जास्त लागणार आहे। तर वनसेवकचे जे जिल्ह्यानुसार किती जागा रिक्त आहे तर हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनसेवक आणि वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। वनसेवक भरतीचा या अगोदर जे शासन निर्णय आले होता तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, विषय वन व्यवस्थापनासाठी वन मजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो हा शासन निर्णय या ठिकाणी आला आणि यामध्ये जे जिल्ह्यानुसार जागा सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, देशामध्ये तामिळनाडू व कर्नाटक राज्यात वनरक्षकपेक्षा निम्न श्रेणीतील एक संवर्ग याआधीच अस्तित्वात आला आहे। त्याचबरोबर शासन निर्णय वन विभागात वनक्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वनक्षेत्रपाल वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट ड 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करणे शासनास मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेले परिशिष्टाप्रमाणे वन उतार निर्माण या ठिकाणी करण्यात येत आहे, ठीक आहे। वनसेवकांना कोणतं काम या ठिकाणी करावं लागणार आहे तर पहा, वनसेवकमध्ये जे काम करावं लागणार आहे, प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राची गस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवणीसाठी सहाय्य करणे, तपासास सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वनक्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे, वनवण्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपणांची कामे, JMFC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्यायोजनेचे अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य म्हणून सहाय्य करणे। याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिले सर्व कामे या ठिकाणी करणे, ठीक आहे। त्यानंतर मी तुम्हाला जिल्ह्यानुसार या ठिकाणी जागा दाखवून देतो, बघू शकता तुम्ही। नागपूर वन विभागमध्ये 300 या ठिकाणी बघू शकता तुम्ही। नागपूर वन विभागमध्ये जे जवळपास नागपूरमध्ये 179 जागा रिक्त आहे, वर्धा वन विभागमध्ये 168 जागा रिक्त आहे, भंडारा वन विभागमध्ये 171 जागा रिक्त आहे, गोंदिया वन विभागमध्ये 205 जागा रिक्त आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर 214 जागा रिक्त आहे, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव गोंदिया 84 जागा रिक्त आहे। त्यानंतर पहा, तर टोटल या ठिकाणी नागपूर वन वृत्तारमध्ये टोटल या ठिकाणी बघू शकता 1,126 जागा या ठिकाणी। त्यानंतर पहा, ब्रह्मपुरी वन विभागमध्ये 104 जागा आहे, मध्य तांदा वन विभागमध्ये 158 जागा रिक्त आहे, चंद्रपूर वन विभागमध्ये 122 जागा रिक्त आहे, चंद्रपूरमध्ये 98 जागा रिक्त आहे, कोवर चंद्रपूरमध्ये 141 जागा रिक्त आहे। त्याचबरोबर बांबू संशोधन केंद्र चिचपल्लीमध्ये नाही आहे, त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये 23 जागा आहे, चंद्रपूर वन वृत्तारमध्ये 647 जागा आहे, आलापल्ली वन विभागमध्ये 202 जागा आहे, सरोंचा वन विभागमध्ये 200 जागा आहे, भामरागड वन विभागमध्ये 18 जागा रिक्त आहे, गडचिरोली वन विभागमध्ये 363 जागा आहे, वडसा वन विभागमध्ये 338 जागा रिक्त आहे, वन संवर्धन तज्ञ चंद्रपूरमध्ये 16 जागा रिक्त आहे। तर गडचिरोली वन वृत्तार एकूण 1,146 जागा रिक्त आहे। प्रादेशिक वन विभाग अमरावती, मेळघाट, बुलढाणा, अकोलामध्ये 443 जागा आहे, वन्यजीव विभाग सिपना, गुगामल, मेळघाट, अकोट, अकोला 241 जागा आहे,
अमरावती, बुलढाणा, अकोलामध्ये 72 जागा रिक्त आहे. कार्य आयोजन अमरावती 6 जागा रिक्त आहे. वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा 15 जागा. अमरावती वन वृत्तार 777 जागा आहे. निर्देशन वन विभाग यवतमाळमध्ये तर नाही आहे. वाशिम वन विभागमध्ये 10 जागा रिक्त आहे. पुसद वन विभागमध्ये 91 जागा रिक्त आहे. पांढरकवडा वन विभागमध्ये 88 जागा रिक्त आहे. तर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी यवतमाळमध्ये बघू शकता. त्याचबरोबर यवतमाळ वन वृत्तारमध्ये टोटल 455 जागा रिक्त आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर वन विभागमध्ये पाहिलं आपण नांदेड वन विभागमध्ये 402 जागा आहे. हिंगोली वन विभाग 22 आहे. बीड वन विभागमध्ये 158 जागा आहे. धाराशिव वन विभागमध्ये नाही आहे. वन प्रशिक्षण संस्था जालनामध्ये 10 जागा रिक्त आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर 1 आहे. 6 व 20 छत्रपती संभाजी महाराज नगर 33. बीडमध्ये 35 आहे. जालनामध्ये 40 आहे. नांदेडमध्ये 52 आहे. परभणीमध्ये आहे. हिंगोलीमध्ये 28 आहे. तर छत्रपती संभाजी महाराज वन वृत्तारमध्ये 781 जागा रिक्त आहे. धुळे वन विभागमध्ये 150 जागा रिक्त आहे. नंदुरबार वन विभागमध्ये 66 जागा रिक्त आहे. मेवासी वन विभागमध्ये 12 जागा रिक्त आहे. जळगाव वन विभागमध्ये 128 जागा रिक्त आहे. यावल वन विभागमध्ये 50 जागा रिक्त आहे. नाशिक वन्यजीव विभागमध्ये 20 जागा रिक्त आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर वन्यजीव विभागमध्ये 20 जागा आहे. संशोधन जालनामध्ये 5 जागा रिक्त आहे. वन प्रशिक्षण संस्था पालमध्ये 5 जागा आहे. 6 धुळेमध्ये 2 जागा रिक्त आहे. नंदुरबारमध्ये 20 जागा रिक्त आहे. जळगावमध्ये 42 जागा रिक्त आहे. धुळे वन वृत्तारमध्ये टोटल 520 जागा आहे. पश्चिम विभाग नाशिकमध्ये 111 जागा रिक्त आहे. पूर्व भाग नाशिकमध्ये 205 जागा रिक्त आहे. अहमदनगर वन विभागमध्ये 72 जागा रिक्त आहे. कार्य आयोजन नाशिकमध्ये 4 जागा रिक्त आहे. मूल्यांकन विभाग नाशिकमध्ये 1 आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये 8 जागा रिक्त आहे. नाशिक वन्यजीव विभागमध्ये 12 जागा रिक्त आहे. 6 नाशिकमध्ये 40 जागा रिक्त आहे. अहमदनगरमध्ये 28 जागा आहे. तर नाशिक वन वृत्तारमध्ये 481 जागा रिक्त आहे. ठाणे वन वृत्तारमध्ये 155 जागा रिक्त आहे. डहाणू वन विभागमध्ये 164 जागा रिक्त आहे. जव्हार वन विभागमध्ये 130 जागा रिक्त आहे. शहापूर वन विभागमध्ये 101 जागा रिक्त आहे. रोहा वन विभागमध्ये 15 जागा रिक्त आहे. कार्य आयोजन डहाणूमध्ये 2 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर पहा या ठिकाणी बघू शकता मध्ये 234 जागा रिक्त आहे. पुणे वन्यजीवमध्ये बघू शकता 2 जागा आहे. ठाणे वन्यजीव विभागमध्ये 220 जागा आहे. ठाणेमध्ये 23 जागा रिक्त आहे. अलिबागमध्ये 29 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर भूमी अभिलेख पश्चिम प्रदेश पनवेलमध्ये 2 आहे. संशोधन केंद्र वाडामध्ये 6 आहे. वन प्रशिक्षण संस्था शहापूरमध्ये 5 आहे. ठाणे वन वृत्तारमध्ये 1175 जागा रिक्त आहे. पुणे वन विभागमध्ये 111 जागा रिक्त आहे. जुन्नर वन विभागमध्ये 129 जागा रिक्त आहे. सोलापूर वन विभागमध्ये 76 जागा रिक्त आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये जवळपास 52 जागा रिक्त या ठिकाणी आहे. तर बघू शकता पुणे वन वृत्तारमध्ये टोटल 707 या ठिकाणी जागा रिक्त आहे. त्यानंतर पहा कोल्हापूर वन विभागमध्ये जवळपास 189 जागा रिक्त आहे. सातारा वन विभागमध्ये 129 जागा रिक्त आहे. सावंतवाडी वन विभागमध्ये 35 जागा रिक्त आहे. सांगली वन विभागमध्ये 105 जागा रिक्त आहे. चिपळूण वन विभागमध्ये 26 जागा रिक्त आहे. कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये 195 जागा रिक्त आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर 31 जागा रिक्त आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर 33 जागा रिक्त आहे. 6वी कोल्हापूरमध्ये 29 जागा रिक्त आहे. 6वी सांगलीमध्ये 25 जागा रिक्त आहे. 6वी सातारामध्ये 12 जागा रिक्त आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये 4 जागा रिक्त आहे. संशोधन कोयनानगरमध्ये 3 जागा रिक्त आहे. संशोधन दोंडा मार्गचा 6 जागा रिक्त आहे. संशोधन आजरामध्ये 6 जागा रिक्त आहे. संशोधन पुणेमध्ये 2 जागा रिक्त आहे. तर कोल्हापूर वन वृत्तारमध्ये एकूण 831 जागा रिक्त आहे. आणि टोटल जर पाहिलं आपण तर 8446 जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आणि कार्यरत जे आहे तर ते 4545 कार्यरत यामध्ये जे आहे तुम्ही बघू शकता कार्यरत यामध्ये आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी कार्यरत अधिसंख्या वन मजूर एवढे आहे. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेली अपडेट देत राहणार. याच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.